अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी आज तुकाराम महाराज आज सदेह वैकुंठाला गेले. बघा माझ्या मायबापांनो, तुकाराम महाराजांचं या वारकरी संप्रदायामध्ये असं सुंदर स्थान आहे, एवढं सुंदर. ज्ञानदेवी रचिला पाया, उभारिले देवालया, नामातयाचा किंकर जेने केला हा विस्तार. जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत, तुका झाला से कळस भजन करा सावकाश. तुकाराम महाराज वारकरी संप्रदायाचे कळस आहे. कळस हा 3 अक्षरी शब्द आहे. यामध्ये काना, मात्रा, वेलांटी, उकार नसून हा वारकरी संप्रदायाचा मुख्य केंद्र म्हणजे मुख्य स्थान हे जगद्गुरु तुकाराम महाराज आहे. तुका झाला से कळस भजन करा सावकाश. तर चला तर मग आपण भजन करूया. सर्वांनी मुखाने भजन करा आणि हाताने टाळ्या वाजवा. तुकाराम 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 स्वानंद राम चैतन्य भूषण तुकाराम. चालू द्या. बघा माझ्या मायबापांनो, माझ्या भावांनो, लक्ष द्या. अखिल जगाच्या कल्याणाची कामना परमेश्वराजवळ करणारे जगद्गुरु तुकाराम महाराजांना वैराग्याचे स्वामी म्हटलं जातं. दक्षिण वाहिनी इंद्रायणीच्या तटावरती देहू नगरामध्ये इसवी सन 17व्या शतकामधील तुकाराम महाराज एक वारकरी संत होते. त्यांचा जन्म वसंत पंचमी माघ शुद्ध पंचमीला झाला. तुकाराम 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 वडील कोल्हाबा व आई कणकाई यांच्या पोटी जन्मलेले तुकाराम महाराज 42 वर्षांचं भक्तीचं कारूळ उभं राहिलं. 4-4.5 हजार अभंग तो महात्मा प्रसवला. इंद्रायणीचं कार्पण्य धुवून गेलं आणि भक्ती पुन्हा एकदा अंतरून उठली. भक्तीचा एका बाजूचा हात विवेकानं धरला आणि दुसऱ्या बाजूचा हात वैराग्यानं धरला व भक्ती पुन्हा एकदा महाराष्ट्र, सौराष्ट्र, प्रांत, कर्नाटक फिरून आली. तुकाराम तुकाराम तुकाराम
4,500 अभंग तो महात्मा प्रसवला. एवढेच नाही, तुकाराम महाराजांनी गायलेल्या, रचलेल्या, प्रसवलेल्या अभंगांद्वारे कीर्तनकार कीर्तन करू लागली. एवढेच नाही, गळ्यात तुळशीच्या माळा आल्या, कपाळावर गोपीचंदन टिळा आला, आणि हृदयात वैष्णवांबद्दल कळवळ आला. हे कोणामुळे शक्य झाले तर फक्त आणि फक्त जगद्गुरु तुकाराम महाराजांमुळे. तुकाराम तुकाराम मराठी माणसाला मराठी भाषेमध्ये मराठी बाणेने ज्यांनी उपदेश केला, संसार दुःखाच्या आपत्तीला इष्ट आपत्ती मानून भंडारा भामचंद्र बोराळा ज्यांनी भाऊबंद मानले, वृक्षवल्ली सोयरे बांधले, दगडाचे टाळ केले, पक्ष्यांना सुसरात भजन करायला लावले. एवढेच नाही, 4,200 अभंगाची निर्मिती करताना प्रत्येक अभंगाकडे पातिव्रत्य भावनेने पाहिले. गाथा अशी नाही बाबांनो, गाथा अशी नाही कुणी कुणावर प्रेम केलं, कुणी कुणाला हृदय दिलं, एखाद्याचं प्रेम भंग झालं, गटाराच्या बाजूला पडला व त्यांनी कविता लिहिल्या, त्या ईश्वर मान्य झाल्या, जगत मान्य झाल्या नाही. गाथा बोलते ती फक्त आणि फक्त जगद्गुरु तुकाराम महाराजांची, परमेश्वराशी, माझ्या जगद्गुरु तुकाराम महाराजांचं हृदय आणि भगवान परमात्म्याचं हृदय यांच्यामधील संवाद म्हणजेच गाथा. तुकाराम विश्वमान्य विश्वाधिकारी चिन्मय स्वरूप असणारे अधिकार संपन्न महान भगवत भक्त संत सम्राट विश्ववृंद महाराष्ट्र भूषण देहूचे सुप्रसिद्ध साधू, वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे, वारकरी संप्रदायाचे कळस्थानी असलेले देहू निवासी जगद्गुरु तुकाराम महाराजांची आज बीज आहे. आज तुकाराम महाराज सदेह वैकुंठाला गेले. तुकाराम बाबा शिष्य शिरोमणी नामधारक नारायण जनक भुवन व्यापक तारक लोकासी तू परम पवित्र तू परम कृपाळा. जगद्गुरु तुकाराम महाराज